नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स पाहिला. आज आपण नॉन ॲक्शन वर्ब्स पाहणार आहोत. तर पहा, नॉन ॲक्शन वर्ब्सलाच नॉन कंटिन्युअस वर्ब्स आणि नॉन प्रोग्रेसिव्ह वर्ब्स असं म्हणतात. तर सुरुवातीला आपण ॲक्शन वर्ब्स म्हणजे काय आणि नॉन ॲक्शन वर्ब्स म्हणजे काय ते पाहणार आहोत. तर पहा, ॲक्शन वर्ब्स डिस्क्राईब फिजिकल ॲक्शन. म्हणजे काय, तर जे ॲक्शन वर्ब असतात ते आपल्याला शारीरिक क्रिया किंवा शारीरिक हालचाली दर्शवतात. फॉर एक्झाम्पल, जम्प, रन, राईट, थ्रो. पहा, जम्प म्हणजे उडी मारणे, रन म्हणजे धावणे, राईट म्हणजे लिहिणे, थ्रो म्हणजे फेकणे. तर ह्या वर्ब्स मधून आपल्याला शारीरिक क्रिया समजतात, म्हणून यांना ॲक्शन वर्ब्स म्हणतात. आता नॉन ॲक्शन वर्ब्स म्हणजे काय, तर नॉन ॲक्शन वर्ब्स डिस्क्राईब स्टेट ऑफ माइंड. म्हणजेच काय, तर नॉन ॲक्शन वर्ब्स हे मानसिक स्थितीशी रिलेटेड असतात किंवा मानसिक क्रिया दर्शवतात. फॉर एक्झाम्पल, ट्रस्ट, बिलीव्ह, अंडरस्टँड एक्सेट्रा. तर पहा, ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवणे, बिलीव्ह म्हणजे पण विश्वास ठेवणे, अंडरस्टँड म्हणजे समजणे. आता हे वर्ब जर आपण पाहिले तर याच्यामधून आपल्याला शारीरिक क्रिया लक्षात येत नाहीत. हे मानसिक स्थितीशी रिलेटेड आहे. यातून कसल्याही प्रकारची शारीरिक हालचाल दिसून येत नाही किंवा समजत नाही. म्हणजे अशा वर्ब्सलाच आपण नॉन ॲक्शन वर्ब असं म्हणतो. तर पहा, जे नॉन ॲक्शन वर्ब्स असतात ते तुम्ही फर्स्ट फॉर्ममध्ये, सेकंड फॉर्ममध्ये, थर्ड फॉर्ममध्ये वापरू शकतात, परंतु चौथ्या रूपामध्ये वापरता येत नाहीत. मग चौथं रूप आपण कशामध्ये वापरतो, तर कंटिन्युअस टेन्समध्ये वापरतो. म्हणजेच काय, तर देअर आर नंबर ऑफ वर्ब्स दॅट आर प्रॅक्टिकली नेवर यूज इन अ कंटिन्युअस टेन्स. म्हणजे अशी बरीचशी वर्ब्स आहेत जी की आपण प्रॅक्टिकली कंटिन्युअस टेन्समध्ये म्हणजे चालू काळामध्ये वापरत नाही. त्यांनाच आपण नॉन ॲक्शन वर्ब्स असे म्हणतो. तर नॉन ॲक्शन वर्ब्सचं काही प्रकारांमध्ये डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. चला तर मग आता आपण नॉन ॲक्शन वर्ब्स कोणकोणती आहेत ते पाहूया. तर पहा, काही नॉन ॲक्शन वर्ब्स मेंटल स्टेट किंवा मेंटल ओपिनियनशी रिलेटेड आहेत. ॲग्री, डिसॲग्री अपोजिट वर्ड्स आहेत. बिलीव्ह, डिसबिलीव्ह, डिफर, डाऊट, फाइंड, फॉरगेट, इमॅजिन, नो, मीन, रिमेंबर, डिनाय, सपोज, थिंक, ट्रस्ट, रिअलाइज, अंडरस्टँड. तर पहा, ह्या वर्ब मधून आपल्याला मेंटल ओपिनियन समजतं. ही सगळी नॉन ॲक्शन वर्ब्स आहेत. आपण एक एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल, आय ट्रस्ट हिम. आय ट्रस्ट हिम सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना आहे. फर्स्ट फॉर्म आलेला आहे. त्यानंतर खालचं वाक्य जर तुम्ही पाहिलं, आय एम ट्रस्टिंग हिम, एम इज आर प्लस ING फॉर्म ऑफ वर्ब आलेला आहे. म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअसची रचना आहे. परंतु या दोन वाक्यांमध्ये फर्स्ट वाक्य करेक्ट आहे, तर सेकंड सेंटेन्स दुसरं वाक्य इनकरेक्ट आहे. कारण की ट्रस्ट हे नॉन ॲक्शन वर्ब असल्यामुळे आपल्याला ते कंटिन्युअस मध्ये वापरता येणार नाही. या सर्व वर्बचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला यामधून कोणत्याही प्रकारची फिजिकल ॲक्शन लक्षात येत नाही. सर्व वर्ब्स मेंटल स्टेटशी रिलेटेड आहेत, म्हणून ही सारी नॉन ॲक्शन वर्ब्स आहेत. पहा, काही नॉन ॲक्शन वर्ब्स ही पोझिशनशी रिलेटेड असतात. पोझिशन म्हणजे मालकी हक्क दर्शवणे, जसे की हॅव, ओन, बिलॉंग, पजेस, इन्व्हॉल्व, कन्सिस्ट, इन्क्लूड. पण आपण याचं एक एक्झाम्पल पाहूया. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ कार. माझ्याजवळ कार आहे. खालचं वाक्य, आय एम हॅव्हिंग अ कार. फोर्थ फॉर्म वापरलेला आहे, म्हणजेच कंटिन्युअसचं वाक्य आहे. या वाक्यांमध्ये सुद्धा फर्स्ट वाक्य करेक्ट येईल, तर सेकंड वाक्य हे इनकरेक्ट आहे. का, कारण की हॅव हे नॉन ॲक्शन वर्ब आहे. नॉन ॲक्शन वर्ब असल्यामुळं कंटिन्युअस मध्ये त्याची वाक्यरचना अशी होणार नाही, ती चुकीची होईल. त्यानंतर काही नॉन ॲक्शन वर्ब्स हे सेन्सेसशी रिलेटेड असतात. जसे की
हिअर, सी, स्मेल, टेस्ट, फील, टच, साऊंड. ही सगळी वर्ब जर तुम्ही पाहिली तर हे सेन्सशी रिलेटेड आहेत, समज असण्याशी रिलेटेड आहेत. फॉर एक्झाम्पल, यू हिअर अ सॉन्ग, सिंपल प्रेझेंटचं वाक्य आहे. यू हिअर अ सॉन्ग, तू गाणे ऐकतो. खालची रचना पाहिली तर यू आर हिअरिंग अ सॉन्ग. इथे एम इज आर प्लस व्ही फोर्थ आयएनजी फॉर्म आलेला आहे म्हणून कंटिन्युअसचं वाक्य आहे. यामध्ये सुद्धा फर्स्ट वाक्य करेक्ट आहे तर सेकंड वाक्य इनकरेक्ट आहे. तर पहा, काही नॉन ॲक्शन वर्ब असे असतात जे की इमोशन्स म्हणजेच भावनेशी रिलेटेड असतात, जसं की हेट, लव, लाईक, विश, होप, केअर, फील, रिस्पेक्ट, वॉन्ट. पहा, याच्यामधून आपल्याला भावना लक्षात येतात, शारीरिक क्रिया दर्शवत नाहीत म्हणून ते नॉन ॲक्शन वर्ब आहेत. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट अ पेन, त्याचीच जर कंटिन्युअसची रचना पाहिली तर आय एम वॉन्टिंग अ पेन, तर आय वॉन्ट अ पेन सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना आहे. ते वाक्य करेक्ट आहे, परंतु आय एम वॉन्टिंग अ पेन हे वाक्य इनकरेक्ट आहे. पण मग पहा, जेव्हा आपल्याला नॉन ॲक्शन वर्ब हे कंटिन्युअस मध्ये वापरायचे असतात, अशा वेळेस तुम्ही सिंपलची रचना करून बोलू शकतात किंवा लिहू शकतात. तसेच काही वर्ब असे असतात की जे ॲक्शन वर्बचं देखील काम करतात आणि नॉन ॲक्शन वर्बचं देखील काम करतात. म्हणजेच युजिंग ॲज ॲक्शन वर्ब ऑर नॉन ॲक्शन वर्ब म्हणजे बोथ दोघांसाठी पण वापरतात. म्हणजेच ही वर्ब्स नॉन ॲक्शन वर्बला अपवाद आहेत. बी, हॅव, सी, लुक, स्मेल, टेस्ट, थिंक, फील, वे, मेजर. म्हणजेच ही ॲक्शन वर्बचं पण काम करतात आणि नॉन ॲक्शन वर्बचं पण काम करतात. थोडक्यात काय तर कंटिन्युअस टेन्समध्ये सुद्धा आपण ही वर्ब्स वापरू शकतो किंवा वापरतात. आता एक उदाहरण पाहूया. माय मदर इज टेस्टिंग द सूप. टेस्ट हे नॉन ॲक्शन वर्ब आहे, परंतु त्याचा दोघांसाठी पण उपयोग करतात. माय मदर इज टेस्टिंग द सूप, जर तुम्ही रचना पाहिली तर एम इज आर प्लस आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब आलेला आहे म्हणजे कंटिन्युअसची रचना आहे. आता खालचं वाक्य पहा. धिस सूप टेस्ट्स बेटर, सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. इथं टेस्टिंग जरी कंटिन्युअस मध्ये आलेलं असेल तरीही हे वाक्य करेक्ट आहे, कारण तुम्ही जर अर्थ पाहिला, माझी आई सूपची चव घेत आहे किंवा सूपची टेस्ट घेत आहे, म्हणजे इथं आपल्याला आईने केलेली क्रिया लक्षात येते टेस्टिंगची. म्हणजेच अशा प्रकारे ही जी वर्ब आहेत ती ॲक्शन वर्ब आणि नॉन ॲक्शन वर्ब म्हणून सुद्धा वापरतात. थोडक्यात काय तर नॉन ॲक्शन वर्ब ही तुम्ही फर्स्ट फॉर्ममध्ये, सेकंड फॉर्ममध्ये आणि थर्ड फॉर्ममध्ये वापरू शकतात. फक्त कंटिन्युअस टेन्समध्ये त्यांचा आपल्याला वापर करता येत नाही. आणि काही अपवाद म्हणून आलेली जी वर्ब आहेत किंवा जी वर्ब असतात त्यांचा आपण कंटिन्युअस टेन्समध्ये वापर करतो.